नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. MP मेट्रो यांच्याकडून आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. अर्ज जे सुरू होत आहेत त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. 5 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होत आहे. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2024. डिटेलमध्ये विस्तारित माहिती पाहूयात. जाहिरातीनुसार पाहू शकता, मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड रिक्रुटमेंट नोटिफिकेशन फॉर वेरियस पोस्ट. जाहीर करण्यात आलेल्यानुसार मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अ जॉइंट वेंचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ मध्य प्रदेश. याच्यानुसार भोपाल मेट्रो रेल प्रोजेक्ट, इंदोर मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी मध्य प्रदेशच्या जी नवीन भरतीची जाहिरात आहे, कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. यासाठी इनिशियली 3 वर्षाचा जो कंत्राटी पिरियड असणार आहे आणि त्याच्यानंतर तो 5 वर्षासाठी वाढवला जाईल. याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहूयात. पोस्ट कोड, पोस्ट नेम, क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पहिलं पद आहे सिनियर सुपरवायझर ऑपरेशन्स. सुपरवायझर ऑपरेशन्ससाठी एकूण 4 आणि 9 अशा जागा आहेत. समांतर आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत यांची माहिती चेक केली जाऊ शकते. शैक्षणिक पात्रता पाहूयात. सिनियर सुपरवायझर बॅचलर्स डिग्री or diploma in any engineering or BSc honors in physics, chemistry, maths or BSc physics, chemistry, maths from government university. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आहे. should have experience in operations department, metro rail, railways, regional rapid transit systems, high speed rail, PSUs, private organization. त्यानंतर दुसरं पद आहे यामध्ये सिनियर सुपरवायझर सिग्नलिंग अँड टेलिकॉम अँड रोलिंग स्टॉकसाठी एकूण 4 जागा आहेत. याच्यामध्ये जे विभागल्या गेलेल्या जागा आहेत ते पाहू शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे 3 years इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, IT कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन आहे. अशा पद्धतीने ही जी विविध पदे आहेत, विविध शैक्षणिक पात्रता आहे किंवाच्या ऑप्शनमध्ये त्यातलं एक कोणतेही एक आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव पाहू शकता. शुड हॅव एक्सपिरियन्स इन सिग्नलिंग, टेलिकॉम, AFC, PSD, रोलिंग स्टॉक, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल, डिपार्टमेंट ऑफ मेट्रो रेल, रेल्वेज, रिजनल रॅपिड ट्रान्सिट सिस्टीममध्ये किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये. तिसरं पद आहे याच्यामध्ये मेंटेनर सिग्नलिंग, टेलिकॉम अँड रोलिंग स्टॉकसाठी एकूण 2 जागा आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे मॅट्रिक्युलियन प्लस म्हणजे 10वी प्लस 2 वर्षाचा ITI NCVT NCTमधून स्पेसिफिक ट्रेडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन किंवा मेकॅनिक किंवा फिटर, रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे याच्यामध्ये सिनियर सुपरवायझर ट्रॅक्शन आणि ENMसाठी एकूण 4 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 3 years इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स डिसिप्लिन फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता मेंटेनर अँड ट्रॅक्शन ENMसाठी एकूण 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे मॅट्रिक्युलियन प्लस 10वी प्लस 2 वर्षाचा ITI NCVT इन एनी ऑफ द फॉलोइंग स्पेसिफिक ट्रेड, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स, फिटर, रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. शुड हॅव एक्सपिरियन्स इन ट्रॅक्शन आणि ENMमध्ये डिपार्टमेंट ऑफ मेट्रो रेल, रेल्वेज, रिजनल रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम, हायस्पीड रेलमध्ये आवश्यक आहे. अशा एकूण 24 जागांची भरती आहे या पदानुसार. तर याच्यामध्ये जी विस्तारित माहिती आहे याच्याबद्दल पाहू शकता. सिनियर सुपरवायझर ऑपरेशन्स पोस्ट ॲज इंडिकेटेड इन अबो टेबल याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. पे स्केल पाहू शकता. याच्यामध्ये सिनियर सुपरवायझर या पदासाठीची एकूण ग्रेड 1मध्ये आणि ग्रेड 2मध्ये पे स्केल देण्यात आलेला आहे, चेक केलं जाऊ शकतो. सुपरवायझर यासाठीचं ग्रेड 1 आणि ग्रेड 2चा पे स्केल चेक केलं जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स अँड प्रेझेंट पे रिक्वायरमेंट फॉर एलिजिबिलिटी पाहू शकता. एक्सपिरियन्समध्ये याच्यामध्ये सुपरवायझर ग्रेड 1साठीची जी वर्क आणि वर्किंग इन रेल्वेज याच्यामध्ये जी पे स्केल आहे त्याचबरोबर एक्सपिरियन्स याची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पोस्टनुसार चेक केली जाऊ शकते. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाबद्दलची डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. त्यानंतर
प्रत्येक पदासाठी विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्यानंतर पाहूयात वयाची पात्रता. याच्यामध्ये जे उमेदवार आहेत बेल, आरक्षित अनरिझर्व कॅटेगरीसाठी, ओपनसाठी MP मधले 40+3 वर्षाचा म्हणजे 3 वर्षाचा कोविडनुसार 3 वर्षाचा जे सूट देण्यात आलेली आहे कोरोनामुळे, त्याच्यामध्ये 40+3 म्हणजे 43 वर्षापर्यंत उमेदवाराची वयपात्रता आहे. त्याच्यानंतर बेल अनरिझर्वमध्ये EWS कॅन्डिडेटसाठी सुद्धा 40+3 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर फिमेलसाठी ऑल कॅटेगरी 45+3 म्हणजे 48 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर SC ST OBCसाठी 48, मेलसाठी सुद्धा सेम 48 वर्षापर्यंत. अशा पद्धतीने वयाची सूट जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठीची. डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. त्याच्यानंतर अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे तर अधिकृत वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जाची लिंक 5 एप्रिल 2024 पासून अवेलेबल होईल. शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत. अप्लाय करण्यासाठीची जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत ते तयार ठेवणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठीचे. त्यामध्ये जी डिटेलमध्ये माहिती आहे त्यासाठी अगोदर जे ऑनलाईन अर्जासाठीची लिंक देण्यात येईल आणि त्यानुसार तुम्ही जो वेळ देण्यात आलेला आहे त्या वेळेमध्ये अप्लाय केले जाऊ शकतं डॉक्युमेंट अपलोड करून. याच्यानुसार जे ॲप्लिकेशन फी आहे पाहू शकता 170 + 18% GST ही फी आहे. ॲप्लिकेशन फी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केलं जाऊ शकतं. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये पाहू शकता शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट आहेत उमेदवार त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट आहे ते उमेदवाराच्या एक्सपिरियन्स त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर तयार केली जाईल आणि त्याबद्दलची पुढची जी माहिती आहे ती लवकरच अधिकृत वेबसाईटद्वारे जाहीर केली जाईल ऑनलाईन अर्ज झाल्याच्या नंतरची. तर अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी भरती आहे मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यासाठी ऑनलाईन पद्धतीने जी अधिकृत वेबसाईट आहे ती पाहू शकता. या वेबसाईटद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.